एका घोषणा देऊया. मला माहिती आहे खूप वेळ झालाय आपण बसलोय या ठिकाणी. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. भारत माता की जय. भारतीय जनता पक्षाचा विजय असो. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचा विजय असो. नारी शक्तीचा विजय असो. नारी शक्तीचा विजय असो. नमस्कार. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने साडी वाटप हा कार्यक्रम सौ सरस्वतीताई आडागळे या उपाध्यक्ष आहेत आपल्या महिला मोर्चाच्या त्यांनी घेतला. एकदा जोरदार टाळा सरस्वतीताईंसाठी. आणि त्याला उपस्थित या भागाच्या नगरसेविका मनीषाताई लडकर, आता ज्यांना उपाध्यक्ष पद मिळालंय असे संदीप भाऊ लडकर, तसेच आपल्या सर्वच महामंत्री महिला मोर्चाच्या स्वातीताई मोड, उज्ज्वलाताई मोड, प्रियंकाताई शेंडगे आणि या भागाच्या महिला अध्यक्षा प्रियंकाताई श्रीगिरी, ज्या कायम आपल्या सरस्वतीताईंच्या पाठी उभे असतात असे सुखदेव दादा. एकदा जोरदार टाळा त्यांच्यासाठी. दादा आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे नक्की आपल्या सरस्वतीताई पण तेवढाच ऍक्टिव्ह आहे, पण ते बोलायला कचरतात मला माहित नाही का, पण त्या पण तेवढाच ऍक्टिव्ह आहे आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून तेवढाच काम करतात. आणि हा अनुभव मी शहरामध्ये घेतली आहे खरंच आहे आणि त्याच आभार देखील मानणार आहेत. हे मी तुम्हाला सांगते. दोन काय इथून पुढे आता केसच घ्यायच्या आणि उपस्थित तुम्ही सर्वच महिला भगिनी, माझ्या मैत्रिणी, सर्वप्रथम मी नमन करीन आपल्या शिवबाच्या ज्या प्रेरणा झाल्या अशा आपल्या शिवबांच्या ज्या स्वराज्यामध्ये ज्या प्रेरणा झाल्या अशा जिजाऊ माता ज्यांनी आपल्या स्त्री शिक्षणासाठी ज्या लढल्या आणि स्त्रियांना त्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षण दिलं असे आपल्या सावित्रीबाई आणि ज्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी झेंडा घेतला आणि लढल्या अशा आपल्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, त्यांना नमन करते. कारण आज महिला दिन या ठिकाणी आपण साजरा करतोय आणि त्याचं औचित्य साधून त्यांना नमन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, त्यामुळे त्यांना नमन करते. आज मुक्ताताई टिळक हे आपल्या सगळ्यांच्या स्मरणार्थ कायमच राहणार आहे. त्या निमित्ताने मी सरस्वतीताई तुमचं देखील अभिनंदन करते की कुठेतरी आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या पदाधिकाऱ्यांना, आपल्या नेत्यांना आपण कायम स्मरणात ठेवलंच पाहिजे, कारण त्यांनी दिलेले योगदान हे कुठेही वाया जाऊ देऊ नये. आणि त्या एक स्त्री होत्या, म्हणजे मगाशी मनीषाताई असं म्हणायला की एक स्त्री असून देखील, त्या टिळकाच्या सुनबाई असून देखील त्यांचा वागणं लोकांच्या प्रती किंवा त्यांचा जराशी पण त्यांना कुठे घमंड वगैरे असा काहीही प्रकार अजिबात कधी दिसून आला नाही. उलट्या लोकांच्या दिसायला, लोकांमध्ये वाढल्या राहिल्या आणि त्या ठिकाणी त्या पहिल्या महापौर, भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या महापौर म्हणून ते निवडून आल्या. त्यानंतर ह्या मतदारसंघाच्या त्या आमदार देखील झाल्या. अशा मुक्ताताई टिळक यांना आम्हा सगळ्या पदाधिकाऱ्यांसाठी त्या नेहमीच प्रेरणा आहे, नेहमीच आम्हाला सगळ्यांना प्रेरणा देत राहिली. त्यांचं कार्य देखील खूप मोठं आहे आणि आपण त्यांचं कार्य आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे असे आपल्यात नाही. अतिशय ते नेहमीच ही सण आपल्याला, नेहमीच ते दुःख आपल्याला कुठेतरी मनामध्ये राहणारच आहे. त्यांना एकदा नमन करते आणि महिला दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना एकदा शुभेच्छा देते. कारण आपण बघितलं असेल की महिला शक्ती आज या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणावरती आहे. आज भारतामध्ये 50% म्हणून आपली जनगणना होते की नाही. आज 50% आपण आहोत. 50% म्हणून आपण काम करत आहोत. स्त्रीचं जागर व्हावा, स्त्रीचं जागृतीकरण व्हावं. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी यांनी पहिले काय केलं, जेव्हा पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली, पहिले त्यांनी काय केलं तर महिलांसाठी त्यांनी उपाययोजना आणल्या. महिलांचं आरोग्य त्यांनी त्या ठिकाणी लक्षात घेतलं. महिलांना काय हवं नको, महिलांचं सबलीकरण, सक्षमीकरण त्या ठिकाणी त्यांनी केलं. अनेक उपाययोजना त्या ठिकाणी त्यांनी आणल्या. यादी निघेल, खरं तर एक मोठी यादी निघेल. आपलाच नाही तर आपल्या पुढच्या पिढीचा देखील विचार त्या ठिकाणी त्यांनी करून ठेवलेला आहे. पण फक्त आपण महिला मोर्चा, महिला म्हणून आपण फक्त लाभार्थी म्हणून राहणार आहेत का, तर नाही. आपल्याला ह्युमन रिसोर्स म्हणून आपल्याला त्यामध्ये प्रगती करावी लागेल. या देशाला आपली गरज आहे. या देशाला पुढे घेऊन जायचं असेल तर आपली गरज आहे. हे मोदीजींनी कुठेतरी ओळखलं आणि मोदीजींनी ठरवलं की आपल्या
तर आपण सगळ्यांनी जे काही शक्य असेल तुम्हाला एक चांगला व्यासपीठ कुठल्या ना कुठल्या निमित्ताने आपली भारतीय जनता पार्टी नेहमी तुम्हाला उपलब्ध करून देत असते. अशा व्यासपीठातून म्हणा किंवा अनेक काही गरजा असतील काय असेल आज मनीषा या ठिकाणी बसतात, सरस्वती बसतात, आम्ही सर्वच महिला मोर्चाच्या पदाधिकारी तुमच्यासाठी कधी पण उपलब्ध असू एवढंच सांगेन. शेवटी विकास म्हणजे कोण तर मोदीजी आणि मोदीजी म्हणजेच भाजपा. शेवटी विकास कुणी केला आतापर्यंत मगाशी मनीषाताईंनी जसं सांगितलं आज एअरपोर्टची सारखी गोष्ट असेल, रेल्वे सारखी गोष्ट असेल आणि राम मंदिर सारखी गोष्ट असेल. आज इतका मोठा जिव्हाळ्याचा विषय आज कुणी मार्गी लावला तर आपल्या नरेंद्रभाई मोदींनी लावला. त्यामुळे इथून पुढे देखील असंच आपल्याला आपल्या सरकारला साथ द्यायची आहे. आपल्या सरकारला सगळ्यात जास्त मताधिकारी त्या ठिकाणी निवडून द्यायचे. येणार तर मोदीच, येणार तर मोदीच, पण सगळ्यात मोठ्या मताधिकारी पुण्यातून मतदान झालं पाहिजे हे मी या ठिकाणी सांगू शकते. आणि सुखदेव दादा आणि सरस्वती ताई आपल्या भागातून सगळ्यात जास्त मतदान झालं पाहिजे की नाही? आपल्याला अजून सुख सुविधा हव्यात ना, अजून आपला विकास करायचा आहे ना, अजून महिलांना पुढे घेऊन जाऊ शकता ते फक्त मोदी सरकार आहे. आतापर्यंत आपला विचार नाही पुढे केला. आपण बघितलं असेल नुसतं यायचं आश्वासनं द्यायची पुढे काही नाही. अंमलबजावणी कधी झाली का कुठल्या गोष्टीची? आता झाली आहे. विकास कधी झाला का एवढा? आपला पुण्याचाच नाही महाराष्ट्राचा नाही तर देशाचा विकास कुणी केला? मोदीजींनी केला. राम मंदिर खरंच सांगते आजपर्यंत राम मंदिर 500 वर्षाचा विषय कधी झाला? आता झाला. अनेक असे विकासाचे प्रश्न आहेत, अनेक असे विकासाच्या गोष्टी आहेत. महिलांसाठी तर खूप काही उपाययोजना त्यांना या ठिकाणी करायच्या. 370 सारखं कलम कुणी हटवलं? ट्रिपल तलाक कुणी हटवला? आहे की नाही मोठी गोष्ट ही? आज 3 वेळा तलाक म्हटलं की तलाक अरे तर महिलांनी करायचं काय, जायचं कुठे? हा विचार कुणी केला का आपला एवढा? उज्ज्वला गॅससारखी योजना आज ते फुंकून पार त्यांचं छातडं भरून यायचं पण तरी कुणी विचार केला का आपला? मोदीजींनी केला कारण ते पण त्या तळागाळात आलेले व्यक्ती आहे. शेवटी त्या तळागाळात आलेलाच व्यक्ती आपला विचार करू शकतो. चांदीचा चमचा घेऊन येणारा व्यक्ती आपला विचार करू शकतो का? आपल्यासारखाच व्यक्ती आपला विचार करू शकतो आणि ते केलंय. आणि इथून पुढे पण असं घडायचं असेल अशा नाही करायचं असेल तर पुन्हा एकदा आपल्या मोदीजींना मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून द्यायचंय. आपल्या पुण्यामध्ये जे कुणी खासदारकीला उभा असेल त्यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभं राहायचंय. या ठिकाणी आमदार म्हणून जे कुणी उभं असेल त्यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभं राहायचंय. सरस्वती ताई तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देते. खरंच सांगते एवढा छान कार्यक्रम घेताय आणि आता जर तुम्ही पदाधिकारी आहात नक्कीच सरस्वती ताईच्या पाठी पण आपण नक्कीच मोठ्या प्रमाणावर उभं राहूया. आणि तुम्ही दादा म्हणाले की गेले कित्येक वर्ष ते या ठिकाणी काम करत आहेत. दादा नक्की कार्यकर्त्याला न्याय आपलाच पक्ष देतो बाकी कुठलाही पक्ष देत नाही हे मी माझ्यावरून तुम्हाला सांगते. आणि नक्कीच इथून पुढे असे चांगले कार्यक्रम घेत राहा. आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. तुम्ही देखील या ठिकाणी आलात तुमचे देखील खूप खूप आभार मानते. पुन्हा एकदा महिला शक्तीला नमन करते. तुम्हाला सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभो. महिला दिनानिमित्त एवढंच सांगते कारण एक महिला दिनच असतो आपला. आपण जिथे आपला हक्क सांगू शकतो, आपला हक्क बजावू शकतो. हक्क सांगून महिला दिन असतो कशासाठी? खरं तर महिलांसाठी एक दिवस काफी नाहीये, एक दिवस पूर्ण नाहीये. सगळे दिवस महिलांचं कौतुक केलं पाहिजे एवढं कर्तृत्व आहे आपलं. अख्खी पिढी